हाच विषय होता। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आता पूर्णविराम दिलाय। माझ्या मंत्रिमंडळात आता कोणतीही वेकन्सी नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। सांगलीमधल्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। मुंबईच्या वांद्र्यामध्ये युगेंद्र पवार यांचा लग्न सोहळा पार पडतोय। या लग्न सोहळ्याला राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे। राज ठाकरे यांनी या लग्न सोहळ्यात उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले, तर लग्न सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी नृत्य करून सर्वांचंच लक्ष वेधलं। या लग्न सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। सुनेत्रा पवार देखील लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते।